मी कुठलं काम हातात घेतलं की आमच्या मॅडमच्या मधातच लगबग सुरू होते. तिची गडबड अशी मधामधा सुरूच असते. असो, काल आम्ही डीमार्टमध्ये गेलेलो, तिथूनच काही शॉपिंग केलेली होती. म्हटलं तुमच्याशी शेअर करावं म्हणून काही मी दाखवत होते, पण मॅडमला काही दाखवू द्यायचं नव्हतं. सो म्हटलं चला लोकेशन तरी चेंज करून बघावं. सो आले मी इथे. आमच्या उंदीरपासनं थोडंच लांब. ॲक्च्युली तिचीच काल जास्ती तर शॉपिंग केलेली म्हणून तेच दाखवत होते. ही एक फ्रॉक आहे, मला खूप आवडली होती म्हणून घेऊन टाकली. जास्त नाही, 200 समथिंग कितीतरी प्राईज होती आणि छान होती, क्वालिटी पण छान होती. आणि हे एक कॉट सेट म्हणा किंवा नाईट ड्रेस काही पण यांना आवडलेलं, मग म्हणून ते पण घेऊन टाकलं होतं. तिच्याकडे भरपूर असे कपडे आहे, पण म्हटलं अशा सेक्शनमध्ये गेलं की काही ना काही घेणं होतंच आणि तिच्यासाठी न घेतले असं काही होतच नाही. सो तिचे हे शूज ॲक्च्युली तिच्याकडे 3 जोड पुन्हा आहे, पण यांना आवडले तर म्हटलं चला ट्राय करून पाहू आणि तिला झाले पण. याचा आवाज पण छान येत होता म्हणून ती पण घेतले तिच्यासाठी शूज. आणि हे डेली वेअरसाठी चप्पल छान, तिला बरं दिसतं हां, खूप छान दिसते तिला. आणि ही मॅडमला गन ॲक्च्युली तिथे एक छोटा दादाच होता, ते त्याच्या हातामध्ये यांनी बघितली ती गन, त्यांना आवडली म्हणून घेऊन टाकली. काही काम नाही हां. आणि आल्या आल्या ती घरी बिघडून पण गेली. आणि याला काय म्हणतात मला नाही माहिती, पण हे फ्लोअर क्लीनर किंवा तुम्ही म्हणाल याला वटा क्लीन वगैरे करायसाठी. मला आवडलं, असं काहीतरी पाहिजे होतं गॅस वगैरे क्लीन करायला म्हणून घेऊन आले. हे सगळं दाखवण्याचा एक बहाणाच होता. ॲक्च्युली दाखवायचं मला दुसरं काही होतं. हे कुकर माझ्या विश लिस्टमध्ये भरपूर दिवसाचं होतं. स्टीलचं कुकर घ्यायचं असते ना, आपल्या मनामध्ये काही अशा वस्तू की आपल्याला घ्यायचं आहे. फायनली ते माझं घेऊन झालं. सो मी खूप हॅपी होते. चलो बाय.